थोडीशी कणिक घेऊन त्याच्यात पाणी मिसळतोय. तर आपण हे जे इथे शुगर फ्री वापरतोय नॅचुरा, त्याला स्मार्टवाली स्वीटनेस का म्हणतात? कारण की त्याच्यामध्ये कॅलरीज एकदम कमी आहेत नेहमीच्या साखरेच्या मानाने, पण त्याचबरोबर गोडवा मात्र बरोबर आहे, छान आहे. त्याच्यामुळे थोडंसं कॅलरीज जे कॅलरी कॉन्शियस आहेत म्हणा किंवा ज्यांना साखर चालत नाही, डायबिटीज, त्यांच्यासाठी हा प्रॉडक्ट, ही गोष्ट एकदम उपयोगाची अशी गोष्ट आहे. थोडंसं इथे कणिक घेतोय, याचे छोटे गोळे करूया आपण. आता बऱ्याच वेळा गुजिया फक्त मैद्यापासून करतात, पण मी इथे कणिक पण वापरतोय. मला नेहमी असं वाटतं की एकतर कणिक त्याच्यामध्ये फायबर जास्ती आहे, त्या दृष्टीने पण आहे, त्याचबरोबर चव पण त्यांनी खूप छान येते. कणिक आणि मैदा दोन्ही गोष्ट जर वापरल्या याच्यामध्ये तर. आणि खाली पण जी मी कणिक टाकलेली ती कमीत कमी टाकायचा माझा प्रयत्न आहे, म्हणजे कमीत कमी कणिक खाली असली पाहिजे. त्या 4-5 जे गोळे आहेत ते लाटून घेऊया पुरीसारखे. ही चौथी पुरी पण आपण लाटून घेतलेली आहे. आता मी काम करणार आहे, याच्यामध्ये आता आपल्याला सारण भरायचं आहे. आता इथे मी हे जे कणिक आणि पाणी मिक्स केलेलं आहे लावून घेतोय. याला आपल्याला फोल्ड करायचं आहे, याला फोल्ड करून घेतोय. आता आपल्याला तळून घ्यायचं आहे. आपल्याला आपण हे जो गुजिया केलेले आहेत, वा, मी एक काम करतो, याला मस्त तांबूस रंग येईपर्यंत कुरकुरीत तळून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. शुगर फ्री खोया अंजीर गुजिया बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ, मैदा, कापलेला अंजीर, ड्रायफ्रूटची भरड, किसलेला खवा, वेलची पूड, दुधात भिजवलेलं केशर, साजूक तूप, मीठ आणि शुगर फ्री नॅचुरा. कृती: एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये मैदा, मीठ, 2 चमचे साजूक तूप आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये खवा परतून घ्यावा. खव्यामध्ये दुधात भिजवलेलं केशर, ड्रायफ्रूटची भरड आणि चिरलेलं अंजीर घालून नीट परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे शुगर फ्री नॅचुरा घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. सर्वात शेवटी सारणामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालावी. तयार पिठाचे गोळे करून गोल पोळ्या लाटून घ्याव्यात. तयार पोळीच्या मध्यभागी खव्याचं सारण भरून कडांना गव्हाची पेस्ट लावून करंजी सारखा आकार तयार करून घ्यावा. कढईत तेल गरम करून गुजिया तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. थोडी वेलची पावडर. आता वेलची पावडर याच्यात छान लागते. ज्याला चालत असेल त्यांनी वापरायचं आहे उपवासाला, ज्याला नसेल चालत त्यांनी नाही वापरायची आहे. याला व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे मात्र. पण पराठे आपल्याला याचे करायचे आहेत, तर पराठे करताना ते व्यवस्थित एकजीव असलं पाहिजे. मी काम करणार आहे की याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सची पावडर टाकणार आहे. हे केल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आणखीन थोडी ड्रायफ्रूटची पावडर टाकतोय. बस, सारण तर मस्त झालेलं दिसतंय. आपण खास उपवासाचे पदार्थ करतोय आज. आपण सगळ्यात आधी एक चाटची रेसिपी बघितली, आपण राजगिऱ्याची शेवपुरी केली आणि आता आपण बघतोय रताळ्याचे पराठे. आणि ते करण्यासाठी आपण काय केलं आहे की रताळे उकडून घेतलेले आहेत. थोड्याशा तुपामध्ये आपण रताळ्याला थोडंसं परतून घेतलेलं आहे, गूळ टाकलेला आहे, वेलची वगैरे टाकले आहे, ड्रायफ्रूट्स टाकले आणि त्याचं एक सारण तयार करून हे थंड करायला ठेवलेलं आहे इथे. आणि आता मला पराठ्यासाठी जे वरचं आवरण असतं ते करायचं आहे. त्याच्यासाठी मी राजगिऱ्याचं पीठ घेतो आहे, अर्धी वाटी, कारण मग एक किंवा 2च पराठे इथे करणार आहे म्हणून थोडंसं कमी घेतो आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं शेंगाड्याचं पीठ, थोडं तूप,
किंचित काळं मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी. हे जे पीठ आहे ते आणखीन थोडं टाकू आपण. घट्टसर कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. हे झाल्यानंतर याचा आपल्याला करायचा आहे गोळा. काम करू आपण, 2 पराठे करूया. याला आपण एका बोलमध्ये काढून घेतोय. त्याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे हे रताळ्याचं सारण. आणि हलक्या हाताने याला आपल्याला दाबून घ्यायचं आहे. आणि असाच दुसरा पण पराठा आपण करून घेऊया. वाह, मस्त होतोय पराठा. काय छान वास येतोय. तुपामध्ये हा पराठा भाजल्या गेल्यानंतर रताळ्याचा आणि सगळे जे यातले वास आहेत, मस्त तुपाचा वास येतोय. खूप टेस्टी लागणार आहे हा पराठा. वाह, सगळ्या गोष्टींचा मस्त सुगंध दरवळायला लागलाय. आता खाताना मजा येणार आहे हा पराठा. वा, हा पराठा झालेला आहे. मंडळी, मी एक काम करतो, हा दुसरा पण पराठा, हा एक पराठा तर आपला झालेला आहे. मी एक काम करतो, हा दुसरा पराठा पण व्यवस्थित शेकून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रताळ्याचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेले रताळं, गूळ, शिंगाड्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ, ड्रायफ्रूटची भरड, साजूक तूप, काळं मीठ आणि वेलची पूड. कृती: एका फ्राय पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये उकडलेले रताळं, गूळ आणि ड्रायफ्रूटची भरड घालून सर्व मिश्रण नीट परतून ते थंड करून घ्यावं. एका बाउल मध्ये अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, तूप, काळं मीठ आणि पाणी घालून पीठ नीट मळून घ्यावं. तयार पिठाचे छोटे गोळे करून त्याची पोळी लाटून त्यामध्ये तयार सारण भरून पोळीच्या कडा नीट बंद करून त्याचा पराठा लाटून घ्यावा. पॅन मध्ये पराठा खरपूस भाजून घ्यावा आणि सर्व्ह करावा. आज जी पहिली रेसिपी करणार आहोत ती आहे कमल ककडी, आलू आणि मिर्च रस्सा. आता जी दुसरी रेसिपी आपण करणार आहोत ना, बटर गार्लिक कमल ककडी.